हरि ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आम्ही नवम अध्यायांतू आसचत परमात्मो तागेले विशेष जावन आशिल्ले ज्ञान हांव तुका दिता म्हूण सांगला. राजविद्या राजगुह्य योग म्हूण म्हळ्यार परमात्मा पावका जालेली विशेष विद्या हांगेर तरी मनशान कोरका जालें कर्तव्य तें पावका जालेलें ज्ञान तें तशें जावन ताका राजविद्या म्हणलें. आनी त्या योग्य तशें जेन्ना मात्र ते विद्या पावच्या जाता म्हणले खातीर ते राजगुह्य योग म्हूण म्हणलें. तशी सांगता परमात्मो हें राजविद्या राजगुह्य योग जाल्यार हें कोणाक योग्य तसो तांकां मात्र आयकुचें जाता म्हूण सांगता. आनी तागेलें कसं कितें ज्ञान म्हूण म्हणलेलें आसा पळय तें ಸ್ವಲ್ಪ विवर जावन हांगा सांगतरस. तशी तो सांगता कसो म्हळ्यार परमात्मो म्हाका हांव सर्व भुतांतू आसा जाल्यार सर्व भूतांत आसूनय नसल्या बरी आस म्हूण सांगून त्या विशयी ताणें सांगिल्लें. भूत भ्रत न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः म्हणालो. आनी मेगेल निमती हें सकट सृश्टी जावची म्हूण म्हणालो. मागीर सांगता परमात्मो कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका कसलें तें कर्मबंधन म्हाका कसलें ताजे निमती बंधन ना. कित्याक म्हूण म्हळ्यार आकाशांत वायू वारें केन्नाय आसता जाल्यार वाऱ्याक विंगडाचे संबंध जावन गूण मेळटा जाल्यार वाऱ्या गूण आकाशाक मेळना पळय. तशीच म्हाका कोणालेच हांगा सृश्टी केलेले जिवाचे खंयचे गुणधर्माचे बंधन जेवो ताजे निमती कसले एक म्हाका व्यत्यास जावचे म्हूण ना म्हूण म्हणालो. आतां नंतर तो सांगतरस सर्व भूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामेकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. सगळे जगत्य सृष्टी करचे हांव ही मेगेले मामेकां म्हळ्यार मेगेल प्रकृती मेगेले आश्रयांत आसून हांवें सर्व जगत्य सृष्टी करचे. कल्पक्षये पुनस्तानि प्रलय जेतना पुराय हे सृष्टी म्हाका मेळटा मेगेले उदरांत आसता. वपास कल्पादौ भायर वपास सृष्टी कार्य शूर करतना नमे ब्रह्माने न्हू विसृज्यामहम ही सृष्टी हांव भायर घालता. तबी कशी तो सांगता प्रकृतीचे सृष्टी आनी लय दोनी मेगले अधीन म्हूण सांगल्या बरी चलतालें. तेची तो सांगता प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः स्वाम अवष्टभ्य म्हणलें भूतग्राम इवं कृष्णम अवशः प्रकृते वशात. आतां सगळे भूतग्राम इमं कृष्णम हांगा जाल्यार सर्व जिवांगेल सृष्टी अवश्यम प्रकृतेर वशात प्रकृतीक अधीन जावनूची करचे प्रकृती निमती जेवचे म्हूण म्हणटा. हो प्रकृती देवाक जाव का म्हूण जाल्ले म्हणटना प्रकृती अवलंबन करून देव सृष्टी करता न्हय म्हूण आमगेल्या मनांत येयलें रे. तो प्रकृतीक अवलंबीत ना म्हूण सांगचे खातीर प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य म्हणटा. प्रकृती मेगेली प्रकृती अवलंबन करून म्हण मेगेले सामान मेगेले घरांतूल कोणा लागीं हांव कसले उशेणी निमगिनी कोणा लागीं कसले हेल्प निमगिनी तशी मेगेलेची सृष्टी मेगेलीची प्रकृती अवलंबन करून हांव सृष्टी करता हांगाचे म्हूण म्हणलां. तेन्नाय आमगेल्या मनांत येता अवलंबन केलां म्हळ्यार वयना म्हणून ना कशी तें अवलंबन करचें. एक उदाहरण हाका सांगीत कसलें म्हूण म्हळ्यार आतां एक प्रायम मिनिस्टर येता म्हणलें क्या मिनिस्ट्राल कार येतना मिनिस्टर कारा दुखून देंवलो कुडलें तागेले सुतूची तागेले आमी म्हणटाचे कसलें तागेले गार्डियन्स आसतात न्हय ताका अंगरक्षक तांणी हातांत गन्न दवरून राबताचे पळय. तशीच तेदना एक चेडूड पळयत खंय आनी अवसरान निमगीत की आमा म्हळ्यार ताका सांगिल्लें पोलिसांच्यान सुतू दवरून चोरा व्हरचें म्हणून हांव सांगता न्हय तें पुरो आयकून तो निमगीत आम्मा एक चोरा घेवन येतरच पळय तो चोर कोण म्हणून. तेन्ना हांव सांगता न्हय चेडा तो प्रायम मिनिस्टरू तशें जावन ताका ते पोलिसांच्यान ते मर्यादे खातीर तागेले उठू येवचें तागेली मर्यादा ती म्हूण म्हणटा.
तेंच ಸ್ವಲ್ಪ दिसान वापास तशी एक तो पिक्चर पळयता चेडूं तांतूय तशी एकल्यान सुतू पोलीस वतरसाची तेदन ते चेडूं हांवसरलें निमता अम्मा यो खंयच्यो देशाचो प्रायम मिनिस्टर म्हणटा तेन्ना हांव सांगता ना ना यो चोरू ताका पोलिसांचे ताणें धांवच्या नज म्हूण सांगून ताका बंधनां घालून व्हरताची म्हूण तसल्या पयरच्याले बंधनान तूं व्हरलेले पोलिसांचे आसाची म्हळ्यार पयरच्यो मिनिस्टर न्हय ताणें सांगिल्ली तशी तागेले तशें पोलीस आसाची तांणी एक ताका गौरव दिवचे खातीर गन्न धरून वचचें तेची हाक्क तशी न्ही वो धांवता म्हूण सांगून नाका बंधनां दवरून गन्न धरून वचचें म्हूण म्हणटा आवसूं तशीची आमकां कशी आजी निमती कळतना प्रकृती परमात्माला वश जावन आसा आमी प्रकृतीचे वश जावन आसाची तशीची सरिया एक समाज जावन एक आमी अर्थ सांगची जाल्यार प्रकृती परमात्माला अधीन जावन तागेले आज्ञे म्हणकेची जिवांक तिगेले वशांत तिगेले बंधनांत दवरता जीव पुरे प्रकृतीला वश म्हण जालींची बाई वे जाल्यार प्रकृती ती स्वतंत्र वे ना ती प्रकृती परमात्माला वश जावन आसा आमी प्रकृतीला वश जावन आसता ताजे खातीर ताणें सांगचें प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य विसृज्यामी पुनः पुनः हांव म्हगेली प्रकृती म्हगेली अधीन जावन करून घेवन वापस हांव सृश्टी करता आतां मागीरय आमकां एक संशय व्हरता आतांची सृश्टीक वो देव वय वे वापास सृश्टी करता म्हणटा न्हय हाणें करची की जो विंगड एक देव आसा ना ताजे खातीर कृष्णान ताजे खातीर सांगचें ना केन्नाय सृश्टी करचें हांवची विंगड कोणीय सृश्टी करतर नाची ताजे खातीर म्हाका अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणचें एक ब्रह्मांड हांव सृश्टी केलेलें न्ही कितलींकी ब्रह्मांड हें जगत्यांत हांव सृश्टी केला तशीची वापास सृश्टी करचें हांवची विंगड कोणीय सृश्टी करतर नाची म्हळ्यार तसल्यार आमकां आतां कळ्ळें कसलें म्हळ्यार देव एकलोची सृश्टी करतू एकलोची अन्य पुराय जनाक देव ते म्हणचे तशें जाल्यार देव चेंज जायना तागेलें पोजिशन चेंज जायना केन्नाय सृश्टी कार्य करचें ताणेंची हांगासरची सर्व सृश्टी तागेलीची म्हणून कृष्ण परमात्मा अर्जुनाले सांगता आसा ताजे खातीर सांगता भूतग्राम इमम कृष्णम सगळेच जीव जगत भूतग्राम इमम सगळे जीव जगताची सृश्टी हांवें केलेलें म्हळ्यार पंचभूतात्मक जावन आसूचें हें जगत्य पंचभूतात्मक म्हळ्यार उदक वारें उज्जो त्याची आकाश आनी माती हे मॅटेरियल्स सगळे जगत्या सृश्टीक मूल मॅटेरियल्स म्हणटा पळय हेंची सगळे ब्रह्मांड सृश्टीक सगळे 14 लोकाचे सृश्टीक हे पंचभूतची मूल कारण म्हळ्यार मूल मॅटेरियल्स म्हणजे जाता हे पंचाचे निमती जगत जगता तशी अवश्यम अस्वतंत्र इति खातीर प्रकृते हे वशात हे पंचभूतात्मक सृश्टी म्हगेलीची म्हगेल अधीन आस शिवाय ती सृश्टी पुरे हांगा जाल्लेली प्रकृती हे वशात प्रकृतीची बंधनां आसूची देखून अस्वतंत्र प्रकृती म्हगेल बंधनां आसूं देखून प्रकृती अस्वतंत्रची म्हूण म्हणटा आनी तिनी गुणां म्हळ्यार राज्यान सात्वीक राजसीक तामसीक हें तिनी गूण म्हळ्यार एक राज्य म्हण लेखल्यार त्या राज्यान सगळे जगत्य प्रकृतीची बंधनांतू आस तसल्या ही प्रकृती हें बंधनां धरून खंय व्हरता हांगा जाल्लेले सृश्टीक पुराय सात्वीक राजसीक तामसीक म्हूण म्हळ्यार तिनी मार्गांतू ती ह्या सृश्टीक पुराय घेवन वता हे मार्ग कोण सांगिल्लो सात्वीक राजसीक तामसीक म्हळ्यार मार्ग त्या परमात्मा मात्र गोती त्यामुळे ह्या तिनी गुण केलेले ताणेची तशी सगळेच ह्या तिनी मार्गू तीन मार्गाचे गुणधर्म सांगच्यो तसल परमात्मो ह्या तिनी गुण सुद्दां तसल प्रकृतीक तागेले अधीन दवरून घेवन जगत्य सृश्टी करता वापस सृश्टी करता इत्याक वापस इत्याक कोरका आपले खंयचेच एक जन्मांतू खंयचेय जिवाक मुक्ती म्हळ्यार ना जीव हांगा संवसाराची बंधनांत पडतरच ताची तस जाल्यार पुनः जन्मा येताची
तशें जावन परमात्मा पुन्हा पुन्हा तांकां सृश्टी करता, पुन्हा पुन्हा तांगेलो नाश जाता, पुन्हा पुन्हा सृश्टी जाता. कसं खातीर म्हळ्यार हें बद्ध कर्म बंधना पडलेले बद्ध जिवांक मुक्ती तांकां दिवका म्हण खातीर पुन्हा पुन्हा ते जिवाची वापस विंगड विंगड योनींतकी मनुश्य योनींतकी तो सृश्टी करता. जाल्यार त्या जिवांक पुरे वापस सृश्टी करून त्या जिवांक तो कसं की कंचकी योनीन तूं घालता म्हण जाल्यार ताका कसलेची ते सृश्टी म्हळेलें कार्य पालन म्हळेलें कार्य लय करचें नाश करचें हें तिनी कार्य ताका बंधनांत घालना. आमकां जाल्यार पळय कोणाकय नाश केल्यार एक पाप कर्म जालें कसलें एक काम केल्यार त्या पाप पुण्यात्मक जावन आशिल्लें कर्म फल दिवन ते कर्म बंधनांत आमकां घालता. जाल्यार परमात्माक इतलें सकट काम केल्यार कर्म बंधन ना इत्याक ताजे खातीर परमात्मा सांगता न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु म्हणटा. हांगा धनंजया म्हणली ताणें. धनंजया म्हणजे ताका तुगेल्या लागीं खाली ते राजसूय यागा जावचे धन उतकोर नाजाल्यार खातीर तुका धनंजय म्हणचे न्ही. तुगेल्या ज्ञान म्हणलें विशेष जावन आशिल्लें धन आस तें पुराय जना लागीं आसना तुगेलें आस म्हूण सांगून ताका धनंजया म्हूण आपयता. मात्र न्ही तो तागेले विशेष महिमा आतां अर्जुनाला सांगता पळयाची हे जगत आपण सृश्टी करता आपण पालन करता आपण नाश करता. जाल्यार आतां वपास आमकां मनांत येयलें तसल्या देवाक पक्षपात म्हळ्यार पार्शालिटी म्हणटा पळय तेजें वसवें कित्याक पळय हें सृश्टी करची ताणें खंय हें सृश्टी भितर कितली की छंद वस्त आसाची कितली की कुरूप वस्त आसाची कितली की दरिद्र जन आसाची कितली की संपत भरीत जन आसाची कितली की जन सूख भोगताची कितली की जन कश्ट भोगताची. तशी केलो जन कुरडे केलो जन केप्पे केलो जन चोट्टे केलो जन पट्टे कितली दुख्ख पडलें तांकां वय वे केलो जनाक सर्व अंगांग समस केलो जनाक मस्त सूख सांगा केलो जन दुःखांतूच नित्य दारिद्र्य भोगतल जन आसाची. तशें जाल्यार केलो हें मात्र वे ना केलो तिर्यक योनींत जन्म येता केलो नीचाति नीच क्रिमी कीट जावन येताची हें पुरे कसलें. तशें जाल्यार परमात्मा क्रिमी कीट कुरडे पट्टे चोट्टे असल जना पुरे तो सृश्टी करता जाल्यार ताका तांगेले वयर जेवता असेल त्या जिवात्मा वयर खूब आशिल्ले ताका केलो जना चंद एक सुखा जीव श्रीमंत जीव सकट जावन जन्मा घालतना तांगेले वयर कसले विशेष प्रीत आशिल्ले ताका म्हूण आमकां दिसता. जाल्यार पळय हें जनना विशयी जालें मरणा विशयी पळया तो समाची पुराय जन प्राय भरती जावन मरताच वे ना न्हय केलो जन जन्मा येतना मरताची केलो जन सान प्रायर मरताची केलो जन 100 वर्ष जाल्यार मागीर आसताची वय वे केलो जन जिवनांत वांचिल तितले काळ कश्ट अनुभविल्ले केलो जन तांकां कश्ट म्हळ्यार कोतना सुखां आसता. तशी नाना तरारी सृश्टी करता न्हय परमात्मा हाका कारण कसलें ताका कोणाले वयर द्वेश आशिल्ले क्रोध आशिल्ले ताका कोणाले वयर बेजार किरकीर आशिल्ले कसले असूय आशिल्ले ना न्हय. सर्व सृश्टी ताणें प्रितीन करचें जाल्यार अशी कसले भेद अशें कसलें तारतम्य तो करता म्हणल्यार आमकां संशय येता देवाक आमकां आमी पळय कसले कश्ट येयले आमी कसलेय करली जाल्यार देवा आमकां पळयलें जायना कश्ट पुराय आमकां दिता कसो सकट वायट केलें जन कितली सुकार आसा पळय त्या अर्थ कसो जालो देवाक स्वल्प जना पळयलें जायना स्वल्प जना पळयलें प्रिती म्हूण जाता. तें समवें देवाक कोणेय चड प्रितीचे द्वेशाचे मनस्वे ना न्हय. देव तो क्रोध हा क्रोधकृत करता म्हणटा भयहृत म्हूण म्हणटात ताका. तशीची कर्म पुरय हें कसल की तो चांग वायट सकडी कसो खातीर करता हांगा ताका देव तारतम्य आसवें आमगेले वयरी मात्र न्ही तो देव सांगता पण हांव खंयची रितीर कसो सृश्टी केल्यार म्हाका आतां आमी कसलें एक वायट केलें म्हण जाल्यार आमी कर्मबंधना पडटा जाल्यार परमात्मा त्या कर्मबंधन ना म्हणटा तो. हांव चोट्ट्यांक सृश्टी केला पट्ट्यांक सृश्टी केला दुर्बळांक सृश्टी केला मस्त कीळू स्थितीर आशिल्ल्या सृश्टी केला अत्यंत सुखवंताक अत्यंत श्रीमंताक पुराय सृश्टी केला. हे कोणाले वयर द्वेशा न्ही प्रिती न्ही तशें जावन म्हाका कर्मबंधन ना म्हाका पाप ना म्हणटा. कित्याक तो सांग पळय उदासीनवत हांव
उदासीनवत हें काम केलें. उदासीनवत म्हळ्यार कसलें न्ही, काम म्हूण करचें, आळसो कसलेय बरें जेन्ना तेल तशें न्ही. हांगा परमात्मा उदासीनवत म्हूण कसलें सांगता, निर्लिप्त जावन स्थितप्रज्ञ जावन हांव सृश्टी केला. कित्याक म्हळ्यार कोणाक खंयची चांग येवनी दिवनी म्हाका कसलें लंच मेळना, कोणाकय कसलें नीच येवनी दिवन म्हाका कसलें तांणी श्रापिल्लें लागना. कित्याक म्हण हांव निर्लिप्त, म्हाका कोणालेय निमती कसलें जावका म्हणू ना. कोणेय चांग जन्म दिलो म्हूण म्हाका वगळ सुका म्हणना, कोणेय नीच जन्म दिलो म्हणून तांणी म्हाका श्रापिल्यार म्हाका कांय जायना, म्हाका सवल्यार कांय जायना. तशें जावन हांगा सांगता कशी तो सृश्टी करता म्हळ्यार एक आम्मा निर्लिप्त जावन स्थितप्रज्ञ जावन तिगेले वायट चेरडाके चांग चेरडाके एकल्याक मोग करती. वायट चेरडा शिक्षा म्हूण दिवचे पुरो जाल्यार तिका मोग ना म्हणना. तशीच हांगा एक मास्टरू वॅल्युएशन करतना, पेपर वॅल्युएशन करतना तो 100 मार्क एकल्या 100 मेळच्या पुरो, एकल्या 35 मेळच्या पुरो, एकल्याक 99 मेळच्या पुरो. त्या वेळाक तो म्हणटा पळय म्हाका 1 मार्क कळविला मेगेल वयर मास्टरा मोगू ना, पार्शालिटी मास्टराले म्हूण लेखले मास्टरा पार्शालिटी ना. तो कुडले तुमगे दोग जनाले पेपर पळयल्या तुका अर्द मार्क खंय गेला म्हूण कळटा पळय म्हूण म्हणटा बैबे. तशी आवसूय तशीच पळय, सर्व चेडवांची तिका एक रिती प्रिती. तशी हांगा कुर्ड जेवो, चट जेवो, तशी चंदू जेवो, कुरुपी जेवो, दुर्बळ जेवो, व्हडपणाचे जेवो, सर्वई ते जीवात्माचे पाप पुण्याचे प्रारब्धाचे फल म्हणत. शिवाय परमात्माल पार्शालिटी हांतू ना, परमात्माल पक्षपात ना. तशी आतां पाप पुण्य म्हण केन्ना सुरू जाला. सृष्टी प्रारंभ करतनाची क्रिमी कीट मनुष्य, क्रिमी कीट दुखून मनुष्य थंय सर्व येवनी ताणें सृश्टी केला न्हय. तसल्यार ते सृश्टी जावन हांगा ब्रह्मांडा येतरी मागीर न्हू तांणी कर्म करचें. कर्म करना नशी सुरवे जीवात्मा सृश्टी जातना अशी कसल्याक विंगड विंगड येवनी त्या दुखून कश्ट पुण्य फल सुख फल म्हणलें आसा जाल्यार ताजी फुडें कसो प्रारब्धशील त्या जिवांक पुराय कसल्याक ताण तशी सृश्टी केल्ली म्हूण आमकां दिसल्यार सुरवेकाची सृश्टी प्रारंभांतूची क्रिमी किटा आदी सृश्टी ताणें केला. जाल्यार आतां एक जीवात्म जन्मा येता म्हूण जाल्यार ताणें जन्म दिता म्हूण जाल्यार अंत दोनूय रितीर आमी अर्थ करीत. भगवद्गीतेन तुची कृष्णान आनी मुखार येता तें कृष्णान सांगचें आसा कसो म्हळ्यार ही सृश्टी प्रतिकल्पांतू हीची सृश्टी की विंगड विंगड सृश्टी करता म्हळ्यार ना म्हणटा कृष्ण. हीची सृश्टी पुन्हा जाता, तीची सृश्टी पुन्हा जाता. ते सर्व जीवात्मा प्रलया वेळार ब्रह्मकल्पांतू समीत ब्रह्मकल्पन तिजतन समीत मेगेल उदरांतू वस्ताची वापस तेंची सृश्टी हांव ब्रह्मा दाखोवन करी म्हणटा मेगेल उदरा आशिल्ले कितलीकी जीवात्मा मुक्त जावन आशिल्ले तांकां कर्मबंधन आसता पळय तेंची दुखून ताका समजावन तांकां हांगा नव ब्रह्मानी सृश्टी करता तांकां पळय ते आधारारी तांकां जल्म मेळटा. आनीक रिती कशी म्हळ्यार प्रति जीवात्मा भितर एक इच्छा आसता, एक सात्वीक इच्छा, एक तामसीक आनी राजसीक इच्छा. सात्वीक इच्छा म्हळ्यार चांग इच्छा म्हूण लेखल्यार जिवाल भितर आसूचे वायट इच्छा ते राजसीक तामसीक गुणा निमती जेवचे म्हणटना ते वायट इच्छा कोणा आसता मनान तांणी वायट जावन जन्मा येताची. तेंची चांग इच्छा कोणा आसता तांकां चांग जनन मेळटा. तशी तो एक चांग जिवात्माक जन्म दिता. हांगा अंतू देवाल कसले पक्षपात ना. जीवात्मांगेले पुराय जीवात्मा देवा एकूल एक. तशें जावन तो हांगा सृश्टी करता, पुराय करता. चोट्टो कसलो सृश्टी कोर पापिश्टू दुख्खी तूं कसो सृश्टी कोर ताजी निमती परमात्मा कसले जेवचे ना. इत्याक तो सृश्टी करतना पालन करतना लय करतना असक्तम तेषु कर्मेषु सर्व कामांतू सर्व कामांतू तांणी कसले तो देव असक्त जावन करता. असक्त म्हळ्यार कसलें पळय आतां गीतेचे एक आमी हें महाभारत पळयलें म्हूण जाल्यार परमात्मो पांडवाल आनी कौरवालांतू ताका भेद आशिल्ले सगळो दीस पांडव पक्षपाती तो कौरवांक द्वेश करतशील म्हूण आमी सांगच्याक एक कोणी ताणें कौरवांक द्वेश केलेलो कसले आमी महाभारत काणयेंत पळयलां ना.
ता ಕೃಷ್ಣಾಲ ದೃಷ್ಟಿ ಕಸಲೆ ಮುನ್ಮಳೆ ಜಗತ್ ಕಲ್ಯಾಣ ಜवचे ಹಂಗ ಪಾಂಡವಾಲ್ ನಿಂತಿ जगत्याक बरेपण म्हूण ताका गोत्तशिल्लें कौरवाल निमती जगत्याक वायट जेवचे कित्याक म्हळ्यार कौरव अधर्मी पांडव धर्मिश्ट जन तशी सगळेची दुर्योधनादी कौरव अधर्मी पांडव धर्मिश्ट तांगेल निमती जगत कल्याण सगळे जगत्याचे कल्याण जाता म्हूण सांगून कृष्ण परमात्मा गोत्तशिल्ले आनी पांडव केन्नाय देवाक नमगतले देवा नमगून तांणी जीवन करतले देवा प्रीती करतले जन केन्नाय तांणी जगत्या वायट करनाची तांणी देवाल वयर कोणा मस्त निश्ठा प्रीती श्रद्धा भक्ती सकळस तांणी धर्मारी चलताची देवा प्रीती जेवची तशी तांणी जीवन करताची तशी हांगा परमात्मो तांगेले एक कर्माचे प्रारब्धा निमती जावन तांकां एक चांगकी वायटकी जीव जावन नीचकी उचकी जीव जावन चांगकी वायटकी फल मेळची जीव जावन तो जन्मा घालता पळय जाल्यार तो निर्लिप्त जावन करता तांगेले कर्माचे योग्यतेक अनुसार जावन तांकां नीच उच्च जन्मांतू योनींतू जन्मा घालता मात्र न्ही मनुष्य जावन आयल्यार प्रती मनशा देखून प्रती मनशाक ते एक चड उणें आसताची आसता पळय एकले कोणें आसावे ना तशी हांगा कशी आमी लेख वयता म्हळ्यार जीवात्माक कर्तृत्व मात्र स्वामित्व ना स्वतंत्रत्व ना परमात्माक कर्तृत्व यस स्वामित्व यस स्वतंत्रत्व यस म्हूण म्हणीत एक सान दृश्टांत सांगचेले वो एक श्रीमंत व्हडलें घर बांदयता आनी त्या घरा वक्कल करतना पुरे जनाले सांगता पळय हें हांव केल्लेलें घर हांव बांदिल्लें घर ताणें बांदिलां तें घर तातूंतली एक इट्टी ताणें होवनी एक सिमेंट एक घोणी सिमेंट ताणें होवनी येदे सिमेंट कल्लोचे कसले करनी एक इट्टीक वयर एक इट्टीक दवरचें काम समीत करनी जाल्यार तो सांगता कसलें म्हणल्यार हें मेगेल घर म्हणटा कित्याक ताणें तें मेटेरियल्स पळय दिला आनी कामाक जन राबोवन तांगेले कडेन काम करून केल्लें तांकां कुली दिला स्वामित्व तागेलें तशें जावन त्या घरा वयर कसो जाल्यार स्वातंत्र्य सुचें तें श्रीमंताक घर बांदयसिलेलें श्रीमंताक बांदयसिलेलें जाल्यार तो कसो म्हणटा बांदिलेलें म्हणटा तेंची त्या घरा वक्कल जेतना थंय कुलीच्यांक पुरे जेवण घालता न्हय तेदना तांकां पुरे बायल चेडवांक घेवन येवचें सांगतात न्हय तांणी घेवन येता आनी तांकां सांगताची कसो न्हय म्हळ्यार तो कुलीचे तागेले बायलेले सांगता की पळय हें हांव बांदिल्लें घर बायल हय तुमी कितले जेन्ना बांदिलां न्हय म्हणटा जाल्यार हांगा पळया ताणें बांदिल्लें घर म्हणलें कुडलें तें घरा रावचें स्वातंत्र्य ताका कसलें ना खाली घरा वाकला येवन जेवण करून ताणें बांदिल्लें घर बांदिल्लें मनशान दुनियान कसलें उडगीर दिलें घेवन वचचें काम मात्र ताका विंगड कसलें जेतले पळय कसलें जायना तशी हांगा परमात्मय तशीची कसलें म्हळ्यार हें जगत्यांतून सर्व सृश्टीचे मेटेरियल्स तागेले कळ्ळें सृश्टी करचे कामाक दवरलेले ब्रह्माक ताणें ब्रह्मू तागेले अधीन तशें जावन त्या घराचे यजमान स्वतंत्रत्व सकड सुचें त्या परमात्माक मात्र घरा यजमानाक कशी स्वतंत्रत्व त्या घरा वयरचें एक अधिकार सकड आसता पळय तशी परमात्माक ह्या सृश्टीची मेटेरियल्स पुरे तागेलेची ताणें सृश्टी करयली देखून हाजे वयले अधिकार ताका सुचो मात्र ताणें तो स्वतंत्र जावन आसता कोणाली अधीन जावन आसता हांगा कुली कामाचें पळय तांणी आमी गेलेलें घर म्हूण पुरोची जाल्यार तें घर तांगेलें न्हय म्हूण तांकांय गोत्तस तांगेल्या बायलांकाय गोत्तस तें घर विंगडालें म्हूण सांगून तशीची जीवात्माक आनी परमात्माक तेंची भेद आसचे तशी परमात्माक केन्नाय चांग काम केल्लें कोणाले कडेन करयलें म्हणलें कुडलें परमात्माक कसलें व्रत दिना म्हळ्यार ताजे निमती सत्कर्मा देखून कसलें वृद्धी जेवचें दुश्कर्म केलें ताका न्यून ह्रास जेवचें ते पळय कसलें परमात्माक ना तशें कित्याक म्हळ्यार सगळे प्रकृतीचे नियंत्रक जावन आशिल्ले परमात्मो त्या प्रकृतीचे स्वाभावीक गुणा निमती म्हळ्यार खंयचे ते सत्वीक राजसीक तामसीक गुणाक निमती जावन एक कर्म त्या जिवात्मा निमती जाता पळय
तेदना त्या जीवात्माला योग्य ते अनुसार जावनो तगेल करीन हंगस्तानय कर्म करेसिता आणि हंगा तगेल प्रकृतीच्या गुणा निमती ताण करचे कर्माचे नियंत्रण परमात्मा घेता आणि ताका कर्म नियंत्रण करचे ताणेची म्हणल्यानंतर कर्म बंधन परमात्मा कशेचे तशें परमात्मा कुशले कर्म बंधन ना म्हणून सांगून आमकां कळलें आता देव आव उदासीन जावन आसक्तीरहित जावन प्रकृतीक मेगल अधीन करून घेवन स्वतंत्र जावन सृष्टी करता म्हूण म्हणली नवे हे विशयान ते इवे तशें करूं जत्वे म्हणलें संशय आमगेले तसले एक क्षुल्लक मानवांक येता म्हूण म्हणलें परमात्मा तागेले मुखार सुचे एक श्लोकांत मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते म्हणलेले श्लोकांत परमात्मा कसं सांगता पळया जगत्याचे उत्पत्तीक या प्रकृती निमती जेवचे तशें जावन आम सृष्टी करचे कशी विधान म्हणून प्रेरण दिली नंतरची त्या प्रकृती म्हणलेल्या आता प्रकृती म्हळ्यार कळ्ळें चित्त प्रकृती लक्ष्मी म्हणटाची आमी ती प्रकृती कसं करता त्या जगत्य चराचर जगत्य ते ताजी जिवाचे अनुगुण जावन योग्य तेका अनुगुण जावन सृष्टी काम करता तशें जावन अर्जुना हे कारणां निमती जगत हांव सांगिल्लें विसरचे आमी पुनः पुनः म्हण तशीची ताजी निमती पदे पदे जन्मा येता जगत्यो नाश जाता इत्याक म्हळ्यार मेगेल स्वातंत्र्य या सृष्टी करचे नाश करचे आजी काही ते परमात्माले अधीन जावन आस तशें जावन तो सांगता असो परमात्मा मेगेल एक स्वातंत्र्य आनी मेगेल इच्छे प्रकार मेगेल अधीन जावन आशिल्ली प्रकृतीची हे हाका पुरे कारण खंयच्याक मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम म्हळ्यार हांगा आसूचे सर्व चराचर जिवांक जन्म दिवची प्रकृतीन कशी परमात्मान सांगिल्ल्या रितीरी म्हूण तो सांगता परमात्मा हाजे विवरणा आमी पायच्या दिसान तो पळोवया आजी सांगिल्ले भगवद्गीताचे एक ज्ञान संदेश परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।